मुद्रित माध्यमांचे महत्त्व अबाधित. पोलीस आयुक्त राकेश ओला यांचे प्रतिपादन. श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण सोहळा. वेगवेगळी माध्यमे उदयास आलीये, पण मुद्रित माध्यमांचे महत्त्व अबाधित आहे. बरेचदा आम्हाला आमच्या गोपनीय यंत्रणेच्याही आधी पत्रकारांकडून माहिती मिळते. पत्रकारांचं हे जाळे फार महत्त्वाचे आहे. या शब्दात पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे मंगळवारी दुपारी आयोजित पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. तत्पूर्वी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक, ज्येष्ठ पत्रकार ॲडेमेस दिलीप एडतकर, विलास मराठे, प्रवीण आहुजा, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, श्रमिक पत्रकारांच्या पुरस्कार निवड समितीचे समन्वयक डॉक्टर विलास नांदुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मनपा आयुक्त सौम्या शर्मा म्हणाल्या, मराठी पत्रकारितेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे. विलासजी मराठे, प्रवीणजी आहुजा, नांदुरकरजी, पोलीस उपायुक्त श्री शिंदे आणि श्री घुगे आणि इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी, सर्वप्रथम मी सर्वांना आज बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असल्यामुळे सर्वांना मराठी पत्रकार दिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो. हे खरंच आहे की त्यांनी पहिला वृत्तपत्र मराठीमध्ये 1832 मध्ये सुरू केला होता. तब्बल जवळपास 200 वर्ष झाले आणि ही जी मराठी पत्रकारितेची परंपरा आहे ते दरवर्षी वाढ होत आहे. दरवर्षी या पत्रकारितेचे स्टँडर्ड्स आहे ते वाढ होत आहे. याची जे रीच आहे, ऑडियन्स आहे ते पण वाढ होत आहे. जेव्हा त्याने सुरू केला होता तेव्हा प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमाने सुरू होता. आज जर पाहिलं तर मराठी जर्नलिझम आपलं ऑनलाईन, सोशल मीडियावर ऑनलाईन वृत्तपत्र आहे, ऑफलाईन पद्धती आहे, भरपूर पद्धत आहे. जेणेकरून कोणीतरी जर समजा एखादा अमरावतीकर असेल जे पुणे किंवा बाहेर देशात राहतोय ते पण आपल्या शहराची पूर्ण माहिती आपले सोशल मीडिया आणि वेबसाईट, आपले वृत्तपत्राची वेबसाईटच्या माध्यमाने पूर्ण घेऊ शकतात. ते एक फार मोठी उपलब्धी आहे की आपले स्थानिक विषय कसे ग्लोबल स्टेज पर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमाने घेऊ शकते आणि लोक आपले जे त्यांची मूळ जागा आहे त्याच्याशी जास्त कनेक्ट फील करत आहे. यामध्ये अमरावतीचे सगळे पत्रकार आहे. आता मला जवळपास इथे 6-7 मंथ्स झाले अमरावतीमध्ये आणि खूप एक पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स झालेला आहे आतापर्यंत. आपले सगळे जे प्रयत्न आहेत त्यांची एक चांगली पद्धतीचे आम्हाला जे सपोर्ट मिळत आहे ते आमच्या कुठलेही नवीन उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी खूप अमूल्य आहे आणि त्यासाठी मी सर्व पत्रकार बंधू बहिणीचे आभार मानते. आणि याच पद्धतीने अमरावती शहराला कसे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो त्यामध्ये आपल्या सर्वांचं योगदान अमूल्य राहणारच आहे. आणि यामध्ये एक असा पण होता की जेव्हा आपण विनंती केली होती की आपण जेव्हा कुठल्याही वृत्तपत्रामध्ये बातमी टाकत आहे आमचं ऑफिशियल वर्जन नक्की घ्यावी, जेणेकरून आपली वृत्तपत्राची ऑथेंटिसिटी जी आहे ते मेंटेन होऊ शकतं. आणि मला खूप या गोष्टीचा अभिमान आहे की सगळे पत्रकार आमचं ऑफिशियल वर्जन घेऊनच प्रिंट करत आहेत, जेणेकरून लोकांपर्यंत एकदम थेट करेक्ट बातमी पोहोचू शकते. जे पत्रकाराच्या एक प्रकारची जबाबदारी आहे आणि आमची पण जबाबदारी आहे. आपण अमरावतीमध्ये लोकांपर्यंत महानगरपालिकाची सर्व्हिसेस आहे ते पोहोचण्याकरिता आपण व्हॉट्सअप चॅटबॉट लॉन्च केला होता. त्यामध्ये पण आपल्या लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. आपण सिटीजन डॅशबोर्ड लॉन्च केला आहे. लोक पूर्ण सर्व्हिसेस आपली वेबसाईटवर जाऊन पाहू शकते. त्याचबरोबर स्वच्छता क्षेत्रात भरपूर प्रॉब्लेम असल्यामुळे फायनली अमरावती शहरात आता कॉम्पॅक्टर आलेले आहेत आणि ते स्वच्छताचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्याच्या आपण मार्गावर आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण यामध्ये पुढे जाणार आहे. त्याचबरोबर आज ज्या पत्रकारांना अवॉर्ड भेटला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि ही एक चांगली परंपरा आहे की ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान देणे आणि त्यांच्याशी जे नवीन पत्रकार पिढी आहे त्यांना कसं एक प्रकारचं सीख मिळू शकते त्याबद्दल आपण या डायरेक्शनमध्ये जाऊ शकतो. आणि शेवटी मला हे बोलायचं आहे की सध्या इलेक्शन असल्यामुळे
यामध्ये लोकांचा चांगला एक प्रकाराचे रिस्पॉन्स राहील. यामध्ये पण आपण सर्वांची एक जबाबदारी देणार आहे की लोक जास्तीत संख्येमध्ये मतदान करायला येणे पाहिजे. 8 वर्षानंतर आपल्या अमरावती शहरात मतदान होत आहे आणि बाकीचे जे इलेक्शन असते, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, ही इलेक्शन आपले थेट आपले गली किंवा घरची प्रॉब्लेम रिलेटेड नाही आहे. फक्त महानगरपालिकाचे इलेक्शन आहे ज्याची प्रॉब्लेम थेट आपली लाईफला इफेक्ट करत आहे, आपले जे घर गलीची प्रॉब्लेम असेल. त्यामुळे यामध्ये पण आपल्या सर्वांच्या सहकार्य एक अपेक्षित आहे की लोकांपर्यंत ही माहिती कसे आपण देऊ शकते. आज काही पत्रकारांचे मला कॉल चालू